हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू किचन आर्ट्स अँड ब्युटी। आज आपण पाहणार आहोत वटसावित्रीला वडाच्या झाडाची पूजा कशी करायची, पूजेला लागणारे साहित्य आणि पूजा ही पूर्ण डिटेलमध्ये मी प्रत्यक्षात तुम्हाला करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सो स्टे ट्यून। सख्यांनो, आपण वर्षभर कितीही बिझी असलो तरी वटपौर्णिमेचा दिवस आपल्यासाठी खूप स्पेशल असतो। माझी तुम्हा सर्वांना एक गोड विनंती आहे की उद्या पूजेला जाताना अजिबात कंटाळा करू नका। छानपैकी आवरून शृंगार करून जा। सुंदर काठपदरी साडी नेसा, कपाळावर छान टिकली, नाकातील नथ, हातामधला हिरवा चुडा आणि केसातील सुवासिक गजरा। हा शृंगार आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर आहेच, पण तो आपल्या स्त्रीत्वाचा आदर देखील आहे। शिवाय याने पूजेचा उत्साह आणि सकारात्मकता अजून वाढते। तर मग विचार कसला करताय? काढा तुमची आवडती साडी आणि नटा अप्सरेसारखं। सर्वात आधी आपण पाहू पूजेला लागणारे सर्व साहित्य। पूजेसाठी लागणारे साहित्य, सर्वात आधी बसकर आणायचे पूजेला बसण्यासाठी। त्यानंतर गणपती बाप्पा, पूजेची आरती, पंचामृत, घंटी, आकपेटी आणायची आहे। मोस्ट ऑफ आपण आकपेटी विसरून जातो। हे गणपती बाप्पासाठी आणि वडाच्या झाडासाठी वस्त्र आहे। यामध्ये ओटीचं सामान आहे, टिकली, बांगडी, आरसा, वस्त्र, कापूर, धूप आणि अगरबत्ती, प्रसाद। त्यानंतर पूजेला लागणार आहे फुलं, गणपती बाप्पासाठी दुर्वा, नागिल पानं म्हणजेच विड्याची पानं, हळदी कुंकू, अक्षदा, कढी, साखर प्रसादासाठी पाण्याने भरलेल्या तांब्या, पळी, त्यानंतर आंबे। देवीला ओटी व्हायची आहे। ओटीचं सर्व सामान, त्यामध्ये हळदी कुंकू, एक फूल, हळकुंड, सुपारी आणि बांगडी, गहू। या पूजेसाठी गहू लागतात ओटी भरायला। त्यानंतर या दिवशी विशेष महत्त्व आहे आंब्याचं सुद्धा, आंबे। त्यानंतर आरतीचं पुस्तक आहे, हे आरती वाचण्यासाठी आरतीचे पुस्तक। एक नॅपकिन आणायचं आहे, हात ओले असतात, हळदी कुंकवाचे असतात आणि तेच आपल्या साडीला लागतं, तर ते आपले हात वगैरे पुसण्यासाठी नॅपकिन जरूर घ्यावा। आता आपण पूजेला लागणारं साहित्य पाहिलं, आता पूजा कशी करायची ते बघूया। सर्वात आधी काही बारीक सारीक कामे राहिली असतील किंवा विसरलो असू तर ती करून घ्यायची। जसे की आंब्यांना कच्चे सूत म्हणजे धागा 3-4 पदरी गुंडाळून घ्यायचा आहे। तुम्ही ही तयारी घरूनच करून घेऊ शकता। तसेच कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो, तर येथे सर्वात आधी धूप, दीप, अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे। त्यानंतर दोन्ही डोळ्यांना पाणी लावून पूजेला सुरुवात करावी। त्यानंतर कोणत्याही पूजेमध्ये सर्वात आधी मान असतो, तो म्हणजे गणपती बाप्पाचा। तर बाप्पाचा येथे अभिषेक करायचा आहे। आधी पाण्याने व नंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करावा। गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी देखील गणपती म्हणून मांडू शकता। अभिषेक करताना ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः असा मंत्र जप करायचा आहे। बाप्पाचा अभिषेक झाला की बाप्पाला विड्याची 2 पानांचे आसन देऊन त्यावर स्थापन करावे व गणपतीला हळदी कुंकू अक्षदा वाहून तसेच दुर्वा व एक फूल अर्पण करावे आणि नमस्कार करावा। आता गणपतीची पूजा झाली की वटसावित्रीची पूजा करावी। वडाच्या झाडाला पाणी वाहून झाडाच्या खोडाला हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या। त्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करावी। एक वस्त्रमाळ गणपती बाप्पाला व दुसरी वटवृक्षाला अर्पण करून झाडाला फुले वाहावी आणि धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून प्रार्थना करावी। हे वटवृक्षा, मी तुझ्या मुळांना अमृतासारखे पावन पाणी घालत आहे। ज्याप्रमाणे तुझ्या फांद्यात चारी बाजूंना पसरून तुझा विस्तार होतो, त्याचप्रमाणे माझे कुटुंब, माझी मुले, नातवंडे आणि माझा संसार नेहमी बहरू दे आणि सुखी राहू दे। त्यानंतर वटसावित्रीची ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे। त्यामध्ये एक ब्लाउज पीस मी दाखवल्याप्रमाणे ठेवावा। त्यामध्ये गहू, सूत गुंडाळलेला आंबा अशा पद्धतीने झाडाच्या खोडाला लावून ब्लाउज पीसवर ठेवावा। म्हणजे ज्याप्रमाणे आपण सुवासिनीची ओटी भरतो ना, अगदी तसेच वटसावित्रीची पण भरावी। माता वटसावित्रीला हिरव्या बांगड्या, वस्त्र, आरसा, मंगळसूत्र, मंगळसूत्राची माळ नसेल तर 5 काळे मणी, हळदी कुंकूचा करंडा असे सौभाग्यालंकार ओटीमध्ये द्यावे।
लक्षात असू द्या, आज वटसावित्रीला गव्हाचीच ओटी भरायची आहे. वटसावित्रीची ओटी भरल्यानंतर आपली ओटी रिकामी जाऊ नये म्हणून त्यातील गव्हाचे 2 दाणे आपल्या ओटीत घ्यावे व घरी जाऊन हे गहू आपल्या धान्याचा गव्हाचा जो साठा असतो त्यामध्ये टाकावे, म्हणजे घरात धनधान्य कायम वाढत असते. हे झाले की विड्याच्या पानावर खारीक, खोबरे, हळकुंड ठेवावे व खडीसाखर प्रसाद म्हणून अर्पण करावी. त्यानंतर डोळे बंद करून देवी सावित्रीचे स्मरण करावे व नमस्कार आणि प्रार्थना करावी की हे माता सावित्री, ज्याप्रमाणे तू तुझ्या अखंड सौभाग्याचे रक्षण केलेस, त्याचप्रमाणे माझ्याही संसाराचे आणि पतीचे रक्षण कर. माझे सौभाग्य सदैव टिकून राहू दे. त्यानंतर जो पांढरा सूत दोरा आपण गुंडाळणार आहोत त्याची हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करावी व त्यानंतर पांढरे सूत गुंडाळत वटवृक्षाला 7 प्रदक्षिणा घालाव्यात. दोरा गुंडाळताना प्रत्येक फेऱ्यासोबत मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे. हे वटदेवा, हा जन्माचा धागा मी तुझ्या भोवती गुंडाळत आहे. सावित्रीप्रमाणे माझ्या पतीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यश लाभू दे. आमची साथ जन्मोजन्मी कायम राहू दे आणि आमचे सौभाग्य अखंड टिकू दे. वडाला फेऱ्या मारताना धागा जास्त ओढू नका. तो हलक्या हाताने झाडाभोवती गुंडाळा. तसेच गुंडाळताना धागा कुठेही तुटणार नाही व तसेच संपणार नाही याची दक्षता घेऊन मोठा नवीन धाग्याचे सूत पूजेला घेऊन जा. 7 प्रदक्षिणा मारून झाल्या की सूत अशा प्रकारे तिथेच अडकवून नमस्कार करावा. त्यानंतर आरती करावी. आरती करताना सर्वप्रथम गणपतीची आरती व त्यानंतर वटसावित्रीची आरती म्हणावी. वटसावित्रीची आरती नसेल तर महादेवाची आरती म्हटली तरीही चालेल. पूजा झाल्यानंतर सुवासिनींना हळदी कुंकू देऊन त्यांची ओटी भरावी. आज गव्हाला खूप महत्व आहे, तर किमान 2 मूठ गहू ओटीमध्ये घ्यावे. त्याचबरोबर सूत गुंडाळलेला आंबा, हळकुंड, सुपारी, सुट्टे पैसे तसेच टिकली, बांगडी इत्यादी वस्तू ओटीमध्ये असाव्यात. यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सौभाग्य अलंकार ओटीमध्ये घेऊ शकता. ओटी भरताना सर्वात आधी समोरच्या सुवासिनीला आसनावर बसवावे. तिच्या कपाळावर हळदी कुंकू लावावे. त्यानंतर तिची ओटी भरावी. त्यानंतर ती सुवासिनी सुद्धा तुमच्या कपाळाला हळदी कुंकू लावून तिच्या ओटीतून मुठभर गहू घेऊन परत तुमच्या ओटीमध्ये टाकते. यामागचे खरं कारण म्हणजे माझ्या घरात जी लक्ष्मी आणि समृद्धी आली आहे ती तुझ्याही घरात अखंड नांदो, ही यामागची शुद्ध भावना असते. त्यानंतर त्या स्त्रीचा नमस्कार करावा, म्हणजे ती तुम्हाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते. त्यानंतर हे सर्व आटोपले की बऱ्याच बायका छान छान उखाणे घेतात व अशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजा संपन्न होते. आता मी देखील वटसावित्रीचं औचित्य साधून एक सुंदर उखाणा घेते. सती सावित्रीच्या बुद्धीने यमराजी झाले थक्क. सती सावित्रीच्या बुद्धीने यमराजी झाले थक्क. पतीच्या दीर्घायुष्यासाठी तिने केले सौभाग्याचे घर पक्क. आज मीही नेसून नऊवारी साडी आणि घालून मराठमोळा साज. आज मीही नेसून नऊवारी साडी आणि घालून मराठमोळा साज. वटवृक्षाची पूजा करून मागते अखंड सौभाग्याचे राज. संसाराच्या वेलीवर नेहमी राहो सुख समृद्धीची सावली. संसाराच्या वेलीवर नेहमी राहो सुख समृद्धीची सावली. धीरज रावांचे नाव घेते जशी लेकरासाठी माऊली. तर मैत्रिणींनो, हा उखाणा कसा वाटला? तुम्ही तुमच्या वटपौर्णिमेला कोणता उखाणा घेणार आहात किंवा घेतला, तो मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, अशी आहे आपल्या वटपौर्णिमेची आणि ओटी भरण्याची सुंदर परंपरा. आजचा हा व्हिडिओ आणि उखाणा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा व तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.